कोणाचाही जयकारा कोणाचाही उदोकारा या ठिकाणी करू द्या, पण या देशाची ओळख केवळ बुद्ध म्हणून आहे. आणि आज या देशाला एका धर्माचा रंग देण्याचा प्रयत्न जरी कोणी केला तर ते होणे नाही, कारण हा देश बुद्धमय होता, बुद्धमय आहे. आज चंद्र सूर्य येणाऱ्या काळापर्यंत हा देश बुद्धमय राहील. त्यामध्ये कुठल्याही प्रकारचं तडजोड नाही, कारण तो सगळीकडे आहे. बरेच जण मला म्हणतात, हंबर्डे सर तुम्ही खूप जहाल बोलता, तुम्ही या गटातून येता, तुम्ही इकडे बोलता. असं विचारधारेला कुठली जात किंवा धर्म कधीही नसतो, लक्षात ठेवा. आणि विचारधारा मांडायला धाडस लागतं, आणि ते धाडस आम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने या ठिकाणी दिले. माझ्यासारखाच एक तरुण कवी आहे गोविंद पोलाड नावाचा, त्याला बेधुंदकार असं म्हणतात. तो म्हणतो, चुपचाप राहण्याचा माझा मिजाज नाही, चुपचाप राहण्याचा माझा मिजाज नाही, मी बंडखोर आहे त्याला इलाज नाही, त्याला इलाज नाही. क्रांती घडेल आता वाणी मधून माझ्या, क्रांती घडेल आता वाणी मधून माझ्या, अन्याय सोसणारा माझा समाज नाही, माझा समाज नाही. धम्मा समान आहे माझी विचारधारा, धम्मा समान आहे माझी विचारधारा, माफी मागण्याचा माझा रिवाज नाही, माफी मागण्याचा माझा रिवाज नाही. त्यामुळे जे बोलतो ते आम्ही छाती ठोकपणे बोलतो, कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान आमच्या सोबत आहे. म्हणून आम्ही बोलतो, बुद्धांची तळमळ, बुद्धांची करुणा आमच्या मस्तकामध्ये आहे, म्हणून आम्ही बोलतो. यानंतर याच धम्माच्या करुणेचे गीत या ठिकाणी आपण घेतो आहोत. धम्माने जी शिकवण आपल्याला दिली, धम्माने या जन्मी निर्वाण साधण्याची जी मौलिक विचारधारा आपल्या हातामध्ये ठेवली, ती विचारधारा या ठिकाणी या गीताच्या माध्यमातून ऐकूया. अमृतवाणी ही बुद्धाची, ऐक देऊनी ध्यान, साधण्या या जन्मी निर्माण, साधण्या या जन्मी निर्माण. सादर करतायत सुप्रसिद्ध गायिका आदरणीय अनुपमाताई पाटील.
या जन्मी निर्वाण साधण्यासाठी धम्माशिवाय दुसरा पर्याय नाही, धम्माशिवाय दुसरा मार्ग नाही, हे आपण सगळे जाणतो. पण या धम्मचक्राच्या रथाला गती देण्याचा